तर कोथरूडचे भीड होण्यापासून वाचवा अशा आशयाचे फ्लेक्स लागलेले आहेत। कोथरूडमधील नागरिकांनी हे फ्लेक्स लावले। आमचं कोथरूड असं नव्हतं असं देखील या फ्लेक्समध्ये म्हटलेलं आहे। सह कोथरूडमधील गुन्हेगारी जी आहे ती वाढताना पाहायला मिळते आणि या गुन्हेगारीलाच कंटाळून आता कोथरूडमधील जे त्रस्त नागरिक आहेत आणि गावकरी आहेत यांनी कोथरूडच्या चौकात अशा प्रकारचे फ्लेक्स लावलेले आहेत आणि हे फ्लेक्स जे आहेत ते लक्षवेधी असल्याचं दिसून येतंय। कोथरूडचं बीड होण्यापासून वाचवा, आमचं कोथरूड असं नव्हतं अशा आशयाचे कोथरूडमधील चौकात नागरिकांकडून बॅनर लावण्यात आलेले आहेत आणि जे बॅनर आहे त्याच्यावर जाहीर निषेध देखील लिहिण्यात आलेला आहे। तर 10 प्रश्न या बॅनरवर उपस्थित करण्यात आलेले आहेत। गुन्हेगारांना अभय कोण देतंय, त्यांना पैसे कोण पुरवतंय, गुन्हेगारांचा पोशिंदा कोण आहे, पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का, अशा प्रकारचे गुन्हेगारांच्या संबंधितले 10 प्रश्न जे आहेत ते या बॅनरवर आपल्याला पाहायला मिळतात। या सगळ्या कोथरूडमध्ये होत असलेल्या परिस्थितीला नेमकं जबाबदार कोण आहे असा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे। कॅमेरा पर्सन विशाल सह अजिंक्य धायगुडे, TV9 मराठी, पुणे।